व्यवस्थापन चांगलं असेल, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जैविक खतेचं नियोजन पक्का असेल तर आपल्याला पहिल्या 4 महिन्यामध्ये फाउंडेशन म्हणतो, बिल्डिंग बांधण्यासाठी पाया मजबूत करावा लागतो, तसं ऊस शेतीमध्ये पाया हा पहिले 4 महिने आहे आणि 4 महिन्यानंतर ऊस वाढीला लागतो. साधारणपणे 6 महिन्याच्या पुढे 7 महिन्याच्या पुढे ऊस आपल्याला वय मोजणं सोपं जातं. सरासरी 2-2.5 कांड्या सरासरी तुम्हाला त्या ठिकाणी दर महिन्याला निघाल्या पाहिजेत. 6 महिन्याच्या ऊसाला तुम्हाला 8-9च्या कांड्याच्या पुढे जर दिसायला सुरुवात असेल तर समजायचं की त्याचं वय 6 महिने झालेलं आहे आणि चांगला ऊस जर असेल तर 6 महिन्याच्या ऊसाला 12 कांड्या सुद्धा दिसू शकतात. सरासरी 2 कांड्या हे निघतात. म्हणून 8 महिने, 9 महिने, 10 महिने, 12 महिने, 13 महिने, सरासरी 2, कमीत कमी 2, सरासरी 2.5 आणि जास्तीत 3 या पद्धतीनं कांड्या किती आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला वय हे एक थंब रूलनं काढता येईल, ऍक्युरेट म्हणता येणार नाही. माझं जर खत व्यवस्थापन चांगलं असेल, माझ्याकडे ड्रीप असेल तर मी 12 महिन्यात सुद्धा 30 कांड्याचा ऊस तयार करू शकतो जर तुमचं तगडं व्यवस्थापन असेल तर. पण सरासरी 2-2.5 कांड्या महिन्याला निघतात, या आधारे वय ठरवता येईल. अजून काय प्रश्न असेल तर बघा, नसेल तर आबासाहेब पाटील साहेबांना काय प्रश्न होता तुमचा मगाशी? पाटील साहेबांना प्रश्न आहे कोणाचा हार्वेस्टिंग विषयी? त्यांचाही दांडगा अनुभव आहे. हार्वेस्टिंगच्या संदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर त्यांना